ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक वि.स. खांडेकर यांची ययाती ही कादंबरी समजून घेणार आहोत. ही केवळ एका राजाची कथा नाही, ही प्रत्येक माणसाच्या मनात चालणाऱ्या इच्छा, मोह, प्रेम, अहंकार, त्याग आणि आत्मज्ञानाच्या संघर्षाची कथा आहे. कादंबरीची सुरुवात होते देवयानी आणि शर्मिष्ठा या दोन तरुणींपासून. देवयानी ही महान ऋषी शुक्राचार्यांची कन्या असते. ती बुद्धिमान असली तरी अत्यंत हट्टी, तापट आणि अहंकारी असते. दुसरीकडे शर्मिष्ठा ही राजकन्या असूनही प्रेमळ, संयमी आणि समंजस स्वभावाची असते. एका छोट्याशा गैरसमजातून दोघींमध्ये वाद होतो आणि त्या वादामुळे शर्मिष्ठाला देवयानीची दासी बनून जीवन जगावे लागते. इथूनच नियतीचा खेळ सुरू होतो. याच काळात हस्तिनापूरचा राजा सम्राट ययाती देवयानीला भेटतो. त्यांचं लग्न होतं, पण लग्नानंतरही त्यांच्या नात्यात आत्मीयता निर्माण होत नाही. देवयानीला आपल्या पतीच्या मनातील वेदना, त्याच्या भावनिक गरजा किंवा त्याच्या एकटेपणाची जाणीव होत नाही. ती सतत स्वतःच्या अहंकारात आणि वडिलांच्या सामर्थ्याच्या गर्वात जगत राहते. दुसरीकडे शर्मिष्ठा ययातीच्या मनातील दुःख समजून घेते, त्याला मानसिक आधार देते. त्यातून त्यांच्या नात्याची सुरुवात होते. इथे कादंबरी आपल्याला एक महत्वाचा प्रश्न विचारते. फक्त अधिकार गाजवणं म्हणजे प्रेम असतं का? की समोरच्या व्यक्तीला समजून घेणं म्हणजे प्रेम असतं? ययाती आणि शर्मिष्ठा यांचे संबंध उघड झाल्यावर देवयानी संतापते. तिच्या रागामुळे शर्मिष्ठाला राजवाडा सोडावा लागतो. काळ पुढे सरकतो. ययाती राजा असतो. त्याच्याकडे संपत्ती असते, सत्ता असते, वैभव असते, पण तरीही तो समाधानी नसतो. त्याला वाटतं की अजून सुख मिळालं तर आनंद मिळेल, अजून भोग मिळाले तर समाधान मिळेल. पण जितके भोग वाढतात तितकी त्याची तृष्णा वाढत जाते. याच ठिकाणी खांडेकरांनी मानवी मनाचं अत्यंत सूक्ष्म चित्रण केलं आहे. माणूस अनेकदा असं मानतो की पैसा, सौंदर्य, सत्ता किंवा भोग मिळाले की जीवन पूर्ण होईल. परंतु वास्तवात इच्छा पूर्ण झाली की नवीन इच्छा जन्म घेत असते आणि हा अंतहीन प्रवास सुरूच राहतो. नंतर देवयानीचे वडील शुक्राचार्य ययातीवर रागवतात आणि त्याला अकाली वृद्धत्वाचा शाप देतात. क्षणात तरुण राजा ययाती वृद्ध होतो. सत्ता असते, संपत्ती असते, पण शरीर साथ देत नाही. तेव्हा ययाती आपल्या पुत्रांकडे तारुण्य मागतो. सर्वजण नकार देतात, पण पुरु नावाचा पुत्र आपल्या पित्याला तारुण्य देण्यास तयार होतो. इथे पुरु हे पात्र त्याग, कर्तव्य आणि आदर्श पुत्रत्वाचं प्रतीक म्हणून उभं राहतं. ययातीला पुन्हा तारुण्य मिळतं. तो पुन्हा भोगांच्या मागे धावतो, पण हजारो सुखांचा अनुभव घेतल्यानंतरही त्याला समाधान मिळत नाही. शेवटी त्याला जाणवतं की भोगांची इच्छा संपत नाही, ती अधिकच वाढते. जसं आगीत तूप टाकलं की ज्वाला वाढतात, तसंच भोगांनी वासना वाढते. आणि याच ठिकाणी कादंबरीचा सर्वात मोठा संदेश समोर येतो. खरं सुख बाहेर नाही, खरं सुख मनाच्या समाधानात आहे. खरी शांती भोगांमध्ये नाही, ती आत्मज्ञानात आहे. कादंबरीच्या शेवटी ययातीला या सत्याची जाणीव होते. तो आपलं तारुण्य पुरुला परत देतो आणि वैराग्याचा मार्ग स्वीकारतो. मित्रांनो, ययाती ही केवळ पौराणिक कथा नाही, ती आजच्या माणसाची कथा आहे. आजही आपण अधिक पैसा, अधिक प्रसिद्धी, अधिक सुख यांच्या मागे धावत असतो, पण कितीही मिळालं तरी मन तृप्त होत नाही. म्हणूनच ययाती आजही आपल्याला आरशासारखी स्वतःकडे पाहायला भाग पाडते. कादंबरीचा सार एका वाक्यात सांगायचा तर भोगांनी तृष्णा संपत नाही, ती वाढत जाते. समाधान मात्र संयम आणि आत्मज्ञानात सापडतं. कादंबरीच्या उत्तरार्धात कचाचे विचार आपल्याला भेटतात. हे विचार संपूर्ण कादंबरीचा आत्मा आहेत. कच सांगतो,
शरीर आणि आत्मा हे शत्रू नाहीत. भोग आणि त्याग यांच्यात संतुलन असले पाहिजे. प्रेम निस्वार्थ असले पाहिजे. धर्म म्हणजे कर्मकांड नव्हे, तर धर्म म्हणजे अशी बुद्धी, जगाने माझ्याशी जसं वागावं असं मला वाटतं तसंच मी जगाशी वागलं पाहिजे ही भावना. कच मनुष्याच्या जीवनाला रथाची उपमा देतो. शरीर हा रथ, इंद्रिये हे घोडे, मन हा लगाम, बुद्धी हा सारथी आणि आत्मा हा रथी. हा रथ योग्य दिशेने नेण्यासाठी संयम खूप खूप आवश्यक आहे. ययातीतून मिळणाऱ्या 5 अमूल्य शिकवणी. भोगातून तृप्ती मिळत नाही. इच्छा पूर्ण झाल्या की नवीन इच्छा जन्म घेतात. प्रेमाचा पाया स्वार्थ नसून समर्पण असतो. निरपेक्ष प्रेमच आत्म्याला उन्नत करते. शरीर आणि आत्मा यांच्यात संतुलन आवश्यक आहे. एका गोष्टीचा अतिरेक जीवन बिघडवतो. अर्थ आणि काम यांना धर्माची दिशा आवश्यक आहे. संपत्ती आणि इच्छा विवेकाशिवाय विनाश घडवू शकतात. खरे सुख बाहेर नसते, ते संयम, समाधान आणि माणुसकीत असते. धन्यवाद.